साकोली येथे भटक्या विमुक्त जाती जमातीचे विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व प्रबोधन मेळावा लहेरी बाबाचे मठ येथे घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य सेनेचे संस्थापक के.ए. नान्हे सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अविनाश नान्हे, वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक भगवान भोंडे, दीपक जनबंधू, सुरेश खंगार, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते तनुजा नागदेवे, संजय भुरे, मोरेश्वर सती मेश्राम, जगदीश रंगारी, यादवराव गणवीर, जयपाल मानकर, रजनी भांडारकर, बालकदास शेंडे, दिलीप कांबळे, कृष्णा पलथरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती डॉक्टर अविनाश नान्हे, उपसंघटक सुरेश खंगार यांनी दिली. त्याचप्रमाणे भगवान भोंडे, एकलव्य सेनेचे संस्थापक के.ए. नान्हे, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते तनुजा नागदेवे इतरही मान्यवरांनी या प्रसंगी भाषणे दिली व समाज संघटन वाढवण्याविषयी व आपल्या समस्या सोडवण्याविषयी संघटित होण्याविषयी मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात. त्यानंतर मंडल जनगणना यात्रा आली, त्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सुरेश खंगार यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष उके यांनी केले, तर आभार रवींद्र मानकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुक्यातील सर्व समाज कार्यकर्त्यांनी भाग घेतला. म्हणून जर आपल्यामधला एकच जर व्यक्ती असेल तर आपली संघटना जर मजबूत असेल तर आपला विजय हा निश्चितच होणार. बरोबर आहे की नाही? मग तुमच्या समाजाचा असो, दिवाण समाजाचा असो की बौद्ध समाजाचा असो की गोवारी समाजाचा असो, हे तिन्ही जर संघटना जर इथे एकत्र आलो तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा हा विजय हा नक्कीच ठेवलेला आहे. पण आपण असं करत नाही. आता ज्या व्यक्तीला गर्दी केल्यानंतर आपण म्हणतो का त्याला एकदा तरी चान्स द्यावा किंवा एकदा समजून घ्यावं. नाही मग हा नाही दुरुस्त त्याला तर दुसरा आहे. हे भांडणं आपण कुठपर्यंत चालणार. म्हणून
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरजी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मंचावर आज आपल्याला माऊली दिसत आहेत. आपल्या निस्वार्थ समाजाचे राजे वीर धनुर्धर एकलव्यजी आणि आपल्या समाजाचे एकमेव खासदार 70 वर्षापासून फक्त आपल्या समाजाला फक्त एकच खासदार मिळत ते म्हणजे माननीय चित्रामजी भोरवे साहेब. त्यांच्या प्रयत्नांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र सोसायटीचा उदय झाला. त्यांच्या संकल्पनेमधून आपल्या पश्चिम महाराष्ट्र सोसायटी आज हयात आहे. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, एकलव्य सेनेचे संस्थापक प्राध्यापक के एन नान्हे सर, प्रमुख अतिथी माननीय विष्णुजी चातेरे सर, सामाजिक कार्यकर्ते साकोली तालुका पीजी रंगारे सर, महेश्वरजी सती मिश्रा, बालकजी शिंदे, जयपालजी मानकर, जनार्दन मिश्रा, अभिमान मिश्रा, कृष्णाजी वलथरे, केशर कांबळे उपसरपंच परसटोला. मला अभिमान आहे, माझ्या समाजाला अभिमान आहे की एक महिला उपसरपंच आपल्या समाजाची आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होत्या. आणि समस्त मंचावर उपस्थित मान्यवरगण आणि माझा समस्त वय समाज, माझे बांधव, आपली जनगणना झाल्यामुळे आपला बजेट प्रकल्प आहे. तर बजेट जर आपलं वाढलं तर आपल्याला प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृह मिळू शकतील. सध्या घडीला 72 वसतिगृह 15 वर्षापासून सुरू होत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी 77 वसतिगृह सुरू होत आहे. ज्या दिवशी ते वसतिगृह सुरू होतील त्या दिवशीपासूनच आपली नवीन मागणी सुरू होत आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 2 वसतिगृहाची आपण मागणी करणार आहोत. जेवढे तालुके महाराष्ट्रभरात आहेत त्या प्रत्येक तालुक्यात मुलींसाठी आणि मुलांसाठी आपल्याला वसतिगृह पाहिजे आणि ते नक्की आपण करून घेऊ. ज्या पद्धतीने आपण 72 वसतिगृह मिळवले आहेत त्यासोबतच जसं दलित समाजामध्ये मागेल त्याला आधार किंवा स्वाधार योजना असते, सध्या आपल्याला 21,600 विद्यार्थ्यांना फक्त आधार योजना लागू झालेली आहे. आधार योजनेमध्ये ज्या योजनेत ज्यांचा वसतिगृह करता लागणार नाही अशा विद्यार्थ्यांना 4,000 ते 6,000 प्रत्येक महिन्याला मिळणार. ही संख्या सुद्धा वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि घरकुल योजनेसाठी जसं 1.5 लाख रुपये आपल्याला मिळतात ते 1.5 लाख रुपये वाढवून ते 5 लाख रुपये मदत मिळावी अशी सुद्धा आमची मागणी आहे. तर तुम्ही इथे या कार्यक्रमात आलात आणि कालचाही कार्यक्रम हा छान झाला. काल सुद्धा फार गर्दी होती आणि आज प्रामुख्याने एकलव्य सेनेने कोथुर्णा या गावी आणि माडगी या गावी या 2 ठिकाणी आपलं स्वागत केलं. अनेक गावात स्वागत होणार होतं पण आज पाऊस खूप आहे आणि फार व्यस्त आमचा कार्यक्रम आहे. एकलव्य सेनेने सुद्धा आभार. माडगी या गावात सुद्धा आम्ही स्टुडंट राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून माडगी गावातील एकलव्य सेनेला स्टुडंट राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक त्यांना कम्प्युटर देऊ केलेलं आहे. 8 दिवसात संजोगच्या माध्यमातून तुमच्या एकलव्य सेनेच्या माध्यमातून त्यांना एक कम्प्युटर द्यायचा जेणेकरून त्यांचे जे काही कामं असतात ते काम त्यांनी केलं पाहिजे. तर मित्रांनो, जातीय जनगणनेसाठी आपल्याला एकत्रित यायचं आहे. कुणबी, देवी, धनगर, माळी, भिवर, भोई, केवळ जे काही समाज आहे, लोहार, सुतार, या सगळ्यांना मिळून आपल्याला ओबीसी समाजाला एकत्रित जातीय जनगणनेची मागणी करायची आहे. आपला बजेट पण अत्यल्प आहे. 5,000 करोड बजेट आपल्याला 50,000 करोड घ्यायचं आहे आणि आपल्याला जितक्या सोयी सवलती पाहिजे तितक्या सगळ्या मिळवून घ्यायची आहे. मित्रांनो, धन्यवाद. आणि आता तिकडे समोर शाळा प्रतिनिधीला जातोय. धन्यवाद. त्या भिवर समाज हा समस्यांचा समाज आहे. सगळ्या कौटुंबिक समस्या आहेत. पहिली समस्यामध्ये कौटुंबिक म्हणजे शैक्षणिक समस्या आहे, कौटुंबिक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, आर्थिक समस्या आणि राजकीय समस्या आहे. या सगळ्या समस्या आज या ठिकाणी आपण ज्यांना मतं दिलं आजपर्यंत त्यांनी कधी या समाजाकडे ढुकून पाहिलेलं नाही.
आणि म्हणून एकलव्य सेनेच्या माध्यमातून या समाजाची सेवा करावी, या समाजाच्या शेवटच्या माणसाला सुद्धा या सगळ्या सवलतींचा लाभ मिळावा या हेतूनं लाखांदूर तालुका या ठिकाणी आयोजन करण्यात होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून नंतर आपल्याही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. तर ह्या ज्या समस्या आहेत तशा कौटुंबिक समस्या आहेत. बऱ्याचशांची नावं BPL मध्ये नाहीत. त्याचप्रमाणे बऱ्याचशांचे ज्या प्रौढांना मिळणाऱ्या सवलती आहेत त्या मिळत नाहीत. त्यानंतर आता लाडकी बहिणीसाठी खूपच हे सुरू आहे. तर ह्या अशा अनेक ज्या समस्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, या सोडवण्यासाठी आपण ज्याला मदत दिली त्याला एकालाही प्रश्न विचारले नाही की आम्हाला ह्या कौटुंबिक समस्या आमच्या सुटवा आणि अन्न वस्त्र निवारा ह्या प्रमुख या ठिकाणी आपल्या गरजा आहे. तर या ठिकाणी एकलव्य सेनेच्या माध्यमातून जे घरकुलं आले आहेत 45,000, तर ते घरकुलं एकलव्य सेनेच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे. यासाठी आपल्याला कमीत कमी 5 वेळा मुंबईला जावं लागलं. त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून या संपूर्ण समस्या आपण सोडवल्या आहेत. तरी पण बऱ्याचशा समस्यांची अजून जाणीव नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आला, या जाणीवेनं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी समस्या तुमच्या सुटणार आहे. त्यासाठी जे आवश्यक आमचे जे मार्गदर्शक आहेत, जे ज्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे तुम्ही ते फॉर्म भरायचे आहे आणि संबंधित अधिकाऱ्याकडे देऊन द्यायचे आहे. आता बंधूंनो, सगळ्यात आपला समाज हा मागासलेला आहे असं सगळेच जण म्हणतात. परंतु या ठिकाणी सगळ्याच समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत. सरकारनं 665 प्राथमिक शाळा बंद केलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या आणि त्या आता कॉर्पोरेटच्या जगात आहेत. जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा खेड्यापर्यंत आलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी 40,000पासून ते 1 लाखापर्यंत त्यांची ग्रॅज्युएट फी असते. तर ते आपण देऊ शकत नाही आणि म्हणून त्या शाळा वाचल्या पाहिजे, जगातल्या शाळा वाचल्या पाहिजे, तर आपले विद्यार्थी शिकू शकतील. अशा प्रकारे शैक्षणिक समस्या बरेचसे दहावीचे आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची मॅट्रिक झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळत नाही. बरेचसे विद्यार्थी 12वीपर्यंत शिकतात आणि नंतर शिक्षण सोडून देतात आणि नंतर कुठल्या तरी कामाला लागतात आणि आपले जे अतिशय 2% जे आपले किंवा 3% जे विद्यार्थ्यांच्या 10% ते विद्यार्थी पुढे शिकतात. तर ह्या शैक्षणिक समस्या, शिक्षण हे महत्त्वाचं आहे बाबा, शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की का संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलोही नाही त्यामुळे संघटित झालं नाही आणि आपला संघर्ष करण्याची आपल्याकडे ताकदही उरलेली नाही, कारण आपण यातल्या त्यांच्या मुलाने फिरत गेलो आजपर्यंत, भटकत गेलो, समाजाकडे दुर्लक्ष केलं. हा समाज, या समाजानं तुम्हाला काय दिलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा समाज मागे का राहिला? कारण या समाजानं ज्याला जे वर केले त्याला जे दिलं जिंकला. तो म्हणाला की मी या समाजानं मला काय दिलं हे म्हणण्यापेक्षा मी समाजाला काय दिलं हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे. या समाजाने तुम्हाला जन्म दिला, या समाजाच्या सवलतीवर तुम्ही शिक्षण घेतलं, या समाजाच्या सवलतीवर तुम्ही नोकरी मिळवली, या समाजाच्याच भरवशावर तुमचं लग्न झालं, या समाजाच्याच भरवशावर तुम्ही गाडी बंगला घेतला आणि अगदी खुश आहात आणि शेवटी हा समाजच तुम्हाला अंत्यविधीलाही तुम्हाला हा समाजच देईल. म्हणजे त्या समाजानं तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे जे उपकार केले आहेत, या उपकाराची जाणीव, या समाजाच्या उपकाराची जाणीव तुम्हाला नाही आणि म्हणून आपला समाज हा मागे आहे. आणि म्हणून आज आपल्या एकलव्य सेनेच्या माध्यमातून आज आपल्याला त्या समाज